मित्रांनो नमस्कार. महाराष्ट्र जितका उन्हाने प्रखर तापू राहिलाय, तितकाच तो अलीकडच्या काळातील दुर्दैवी घटनेने सतत आणि सातत्याने महाराष्ट्र तापायला लागलाय. मग ते भोंदू अशोक खराचे अद्भुत लिलांनी भरलेले आर्थिक आणि सेक्स स्कॅन्डलचे प्रकरण असो, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये श्रद्धेच्या आणि भक्तीच्या नावाखाली महाराष्ट्रामध्ये सातत्याने अत्याचाराच्या आणि लैंगिक घटना या अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये घडताना दिसत आहेत. नाशिकमधील धर्मांतराचं गाजलेलं प्रकरण असेल, नरसापूरमधील बालिकेवरील दुर्दैवी बलात्काराचे प्रकरण असेल, आता ते मोठे गावकरच्या नीटच्या परीक्षेतील पेपर फुटीचे प्रकरण असेल, अशा अनेक दुर्दैवी घटनांची मालिका महाराष्ट्रामध्ये एकसारखी उभी राहिलेली या ठिकाणी स्पष्टपणाने दिसून येते. गेले 15 दिवस लग्न समारंभाने गाजवला. या धामधुमीत एपिसोडच्या माध्यमातून येता आले नाही, परंतु या धामधुमीत मात्र एक बातमी वाचण्यात आली. ती बातमी मात्र अतिशय लक्षवेधी होती आणि तितकीच महत्त्वपूर्ण देखील होती. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील एका पित्याने पोलीस प्रशासनाला पत्र देऊन विनंती केली की मला मुलगी आहेत, मला बंदुकीचा परवाना पोलीस प्रशासनाने द्यावा आणि बंदुकीचा परवाना मिळवण्यासाठी मुलीचा बाप म्हणून एवढी पात्रता पुरेशी आहेत का, असा सनसनीत सवाल त्या मुलीच्या पित्याने पोलीस प्रशासनाला या ठिकाणी विचारला. हा प्रश्न निश्चितपणाने साधा नाही, तर महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेवर नेमकेपणाने त्या मुलीच्या पित्याने ठेवलेले बोट आहेत. हा प्रश्न एकूणच महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेची आणि महाराष्ट्रातील असलेल्या अव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगणारा प्रश्न त्या मुलीच्या बापाने विचारला. हा प्रश्न त्या मुलीच्या बापाने विचारलेला असताना महाराष्ट्राला अंतर्मुख व्हावं लागेल, असाच प्रश्न त्या एका मुलीच्या पित्याने हा महाराष्ट्राला विचारला. हा प्रश्न महाराष्ट्राच्या व्यवस्थेला विचारलेला खूप मोठा गंभीर असा प्रश्न आहे. पुरोगामी महाराष्ट्र म्हणून उठसूट ढोल बजावणाऱ्या या महाराष्ट्राचा आत्मा जणू काही हरवला आहे की काय, अशीच परिस्थिती, अशी स्थिती वाटावी, असं चित्र सध्या महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रात उभं ठाकताना दिसतंय. अहिल्यानगर आणि नाशिकच नाहीत, तर संपूर्ण महाराष्ट्र आज नराधमांच्या विळख्यात सापडलेला दिसतोय. मी माझ्या मागच्या कुठल्या तरी एपिसोडमध्ये म्हटलं होतं, त्यावर भाष्य करताना प्रखरपणाने बोललो होतो की महाराष्ट्राला एक गृहमंत्री आहेत, परंतु तो गृहमंत्री खमक्या गृहमंत्री आहेत हे दाखवण्याची संधी गृहमंत्री राहिलेल्या देवेंद्र फडणवीसांना या ठिकाणी निश्चितपणाने आहेत. त्या संधीचं त्यांनी सोनं करावं, ती संधी वाया घालू नये. मस्साजोगच्या सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला आज 15-16 महिने उलटले असले तरी पोलिसांना अजूनही कृष्ण आंधळे सापडत नाहीत. एकूणच पोलिसांच्या आणि गृह खात्यावर भलं मोठं प्रश्नांकित सवाल उपस्थित करणारी ही बाब आहे, ती नजरेआड देखील करून चालणार नाहीत. रुपाली चाकणकरांचा खरात प्रकरणात असलेला सहभाग हा महाराष्ट्राने स्पष्टपणाने पाहिलेला असताना देखील चाकणकरांना वाचवण्यासाठी सरकारी यंत्रणा कामाला लागली असल्याचं दृश्य आज महाराष्ट्रामध्ये स्पष्टपणाने या ठिकाणी दिसून येत आहे. नवे महाराष्ट्रामध्ये रुपाली चाकणकरांना वाचवण्याचं, रुपाली चाकणकरांना अभय देण्याचा प्रयत्न आणि महाराष्ट्र सरकारमधील काही मंत्री करत असल्याचं या ठिकाणी बोललं जातंय. लहान मुलींवरील अत्याचार महाराष्ट्रामध्ये थांबायला तयार नाहीत. राजकारणाचं कधी नवं एवढं विद्रुपीकरण आणि त्याचा स्तर घसरताना या ठिकाणी अगदी स्पष्टपणाने दिसतोय. बदलापूरमधील लैंगिक अत्याचाराच्या घटनेतील संशयित आरोपी असलेला व महिनाभर फरार असलेल्या कुणाल आपटेला भारतीय जनता पक्षाने बदलापूरच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत मागच्या दाराने स्वीकृत नगरसेवक बनवलं. एकूणच राजकारणामध्ये वैचारिक आणि नैतिक आचरणाची बांधिलकी ही कधीच वैकुंठ गमनाला ही गेलेली दिसते. रोज घडणाऱ्या बलात्काराच्या घटना या निव्वळ घटना म्हणून बघू नका, तर महाराष्ट्राच्या मस्तकावरील ती काळी छाया आहेत हे देखील या ठिकाणी विसरता येणार नाहीत. नरसापूरमधील व इतर घटनेत न्याय मागण्यासाठी जेव्हा महाराष्ट्रातील महिला भगिनी माय लेकी रस्त्यावर उतरल्यात, तेव्हा न्याय मागत असताना त्याच महिला भगिनींना कायद्याचे रक्षक म्हणवणाऱ्या पोलिसांनी लाठीचार्ज करावा लागतो.
हे महाराष्ट्रातील खूप मोठं दुर्दैव आहे. न्याय मागणाऱ्यांवर जर लाठीचार्ज होत असेल तर हे कोणतं शासन आहे आणि कुठली व्यवस्था आपण महाराष्ट्रामध्ये निर्माण केलेली आहे, असाही सवाल हा गृह खात्याला या ठिकाणी विचारला तर त्यामध्ये फारसं वावगं ठरणार नाहीत. परंतु आज जो महाराष्ट्र अस्वस्थतेच्या हिंदोळ्यावर हेलकावे खातो, जो महाराष्ट्र आज बलात्काराची भूमी म्हणून ओळखली जाते, तो महाराष्ट्र पूर्वी कधीही असा नव्हता. ज्या अजित पवारांनी सत्तेच्या मखरामध्ये आपल्या नेत्यांना बसवलं, त्याच नेत्यांच्या ऑडिओ अजित पवारांच्या असलेल्या वादग्रस्त विधानाबद्दल ह्या महाराष्ट्रामध्ये कालपासून प्रसारित होत आहेत. अजित पवारांबद्दल केलेलं वादग्रस्त विधानं, अजित पवारांबद्दल निंदाजनक वक्तव्यांची टिप्पणी या सुनेत्राताई पवारांनी ऐकल्या असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर या कालपासून प्रसारित होत आहेत. जर असं असेल तर निश्चित महाराष्ट्राच्या दृष्टीने हे खचित अशोभनीय देखील आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये एकूणच कुठेही आलबेल दिसत नाहीत. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भविष्यात भूकंपाचे हादरे बसण्याची खूप मोठी शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते. या विषयावर पुढच्या एपिसोडमध्ये निश्चित या ठिकाणी बोलूयात. एकूणच काय तर महाराष्ट्रातील लैंगिक अत्याचाराच्या घटनेत सातत्याने वाढ होताना दिसते. त्यात लहान मुलींचा आक्रोशाने महाराष्ट्र पुरता गडबडीत झालाय. नीटच्या परीक्षेत फुटलेला पेपर व त्यातून निर्माण झालेले असंख्य प्रश्न, या सर्व घटना राज्य सरकारच्या व एकूणच प्रशासनाच्या अपयशाची प्रतिमा दर्शवणारी आहेत. राज्यातील स्थिती, कायदा आणि सुव्यवस्था ही ढासळलेली दिसते. त्याही पेक्षा नैतिकदृष्ट्या नैतिक पातळीवर ही ही राज्य सरकारचं अपयश देखील हे ढासळताना या ठिकाणी स्पष्टपणाने दिसून येत आहे. पेपर फुटीच्या प्रकरणाची पाळीमुळे अतिशय खोलवर गेल्याचं एकंदरीत या ठिकाणी स्पष्टपणाने दिसून येत आहे. या प्रकरणामध्ये 10 जणांना अटक झाली असली तरी याची फार मोठी साखळी ही महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी अस्तित्वात असल्याच्या शंका बोलल्या जात आहेत. जिल्ह्यात तालुक्यात अनेक मोठे गावकऱ्यांचे भस्मासूर आज महाराष्ट्रामध्ये हे ठाण मांडून बसले असल्याचा संशय हा व्यक्त या ठिकाणी होतोय. पण या सर्व गोष्टीमध्ये राज्य सरकारचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खूप मोठी जबाबदारी आहे. देवाभाऊ निव्वळ मुख्यमंत्री नाहीत, तर देवाभाऊ हे महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आहेत. राज्य चालवताना राज्यातील जनतेची सुरक्षा घेणं आणि राज्यातील जनतेच्या सुरक्षेच्या प्रश्नाबरोबरच राज्याचं स्वास्थ्य राखणं ही सर्वात मोठी जबाबदारी ही गृह खात्याची आणि मुख्यमंत्री म्हणून देवाभाऊंची या ठिकाणी निश्चितपणाने आहेत. पण जेव्हा ही जबाबदारी व्यवस्थितरित्या निभावली जात नाही, तेव्हा सरकार नावाच्या व्यवस्थेवर निश्चितपणाने मोठं प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण झाल्याशिवाय राहत नाहीत. हा प्रश्न केवळ वरवर दिसणाऱ्या गुन्हेगारांचा आणि गुन्ह्याचा नाही, तर सत्तेच्या अंधारात लपलेल्या असंवेदनशीलतेचा या ठिकाणी प्रश्न महाराष्ट्रात निर्माण झालेला आहे. देवेंद्र फडणवीस हे अनुभवी मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री म्हणून त्यांची महाराष्ट्रामध्ये निश्चितपणाने त्यांची ख्याती आणि त्यांच्या कुशल अनुभवाचा महाराष्ट्राने त्यांचा अनुभव घेतलेला आहे. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कर्तृत्वाची छाप आणि चुणूक महाराष्ट्राला दाखवली असली तरी गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे फारसे यशस्वी झाल्याचं या ठिकाणी मानलं जात नाही. हे देखील या ठिकाणी स्पष्टपणाने लक्षात घेण्यासारखी बाब आहे. त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्रामध्ये क्राईम रेट वाढल्याचं या ठिकाणी स्पष्टपणाने दिसतंय. गुन्ह्याची वाढ होत असताना हे या ठिकाणी अगदी स्पष्टपणाने दिसल्याशिवाय राहत नाही. त्याचबरोबर सरकार पक्षातील त्यांचे अनेक सहकारी हे 2 धर्मामध्ये 2 जातीमध्ये तेढ निर्माण करणारे विधान हे सातत्याने करतायत आणि त्याला अभय देण्याचं काम हे नकळतपणाने गृह खातं या ठिकाणी करताना दिसतायत. अशीच भावना ही आज महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली दिसते. पोलीस दलातील भ्रष्टाचार आणि नागरिकांच्या सुरक्षेवरील दुर्लक्ष हे सत्य मात्र गृह खात्याचं अपयश या ठिकाणी लपवता येणार नाहीत. आपल्याला याबद्दल काय वाटतं? आपले मत कमेंट बॉक्समध्ये नोंदवा.
व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नव्या दिवशी नव्या विषयांसह. नमस्कार.